नमस्कार, मी मंजिरी. मुंबई 24च्या विशेष मुलाखत या कार्यक्रमात आपलं स्वागत. गेल्या काही दिवसात प्रसारमाध्यमातून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या उत्पन्नाच्या दाखल्याबाबत सर्वत्र चर्चा सुरू आहे. ही माहिती अजून कोणी नाही तर माजी केंद्रीय माहिती आयुक्त शैलेश गांधी यांनी विचारली आहे. त्यांचा नेम अजित पवार आहे की अजून कोणी की सगळेच, यावर मुंबई 24चे संचालक विक्रांत जोशी यांनी या संदर्भात खुद्द त्यांच्याशीच केलेली ही बातचीत पाहूया या मुलाखतीद्वारे. नमस्कार, मी विक्रांत जोशी. मुंबई 24च्या खास पेशकशमध्ये आपले स्वागत आहे. गेले काही दिवस प्रसारमाध्यमांमध्ये अजित पवार, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांच्यावर RTIच्या खालती त्यांच्या इन्कम टॅक्स रिटर्न्सबद्दल चर्चा सुरू आहे. जे RTI ज्यांनी केलेलं आहे ते शैलेश गांधी. आपल्या भारताच्या CIC म्हणून एक जे पद त्यांनी भूषवलं, त्यानंतर ते RTI कार्यकर्ते झाले. आज आपण त्यांच्याशी खास बातचीत करत आहोत अजित पवारांविषयी, की त्यांनी अजित पवारांना का निवडलं, त्यांचीच माहिती का मागितली. शैलेशजी नमस्कार. नमस्कार. साहेब, गेले काही दिवस प्रसारमाध्यमांमध्ये आम्ही बघत आहोत तुम्ही RTI मागितलेला आहे इन्कम टॅक्स रिटर्न्सचा अजित पवारांच्या. याच्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं, म्हणजे तुम्ही अजित पवारांना का निवडलं? पहिल्यांदा मी एक सांगतोय, मी एक प्रिन्सिपल एस्टॅब्लिश करायचा प्रयत्न करतोय. अजित पवारशी याचा काही संबंध नाही. मला न अजित पवारशी काही भांडणं आहे, न मी असं म्हणतो की ते जास्त खोटे आहे किंवा खरे आहे. मला हे प्रिन्सिपल एस्टॅब्लिश करायचं आहे की इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्सचे इन्कम टॅक्स रिटर्न्स पब्लिश केले पाहिजे, लोकांना दिले पाहिजे. कारण की लोकांना असं वाटते की ह्याचा आणि इन्कम टॅक्सचा काही रिलेशनशिप नाही. त्यांना सांगितलं ॲफिडेविट द्यायला इलेक्शनच्या टाईमला. साधारण जनतेचा असं मान्यता आहे की हे आणि इन्कम टॅक्स रिटर्न वेगवेगळे असतात. आणि हे मला माहीत आहे की इन्कम टॅक्स ऑथॉरिटीज याला कन्फर्म करत नाही कोणी, हे मी निश्चित माहीत आहे. माझं मत असं आहे की जर इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्सचे इन्कम टॅक्स रिटर्न्स उघड केले तर जनता ते बघून कम्पेअर करणार आणि कुठे खोटं असेल तर ते करेक्ट करणार. दुसरं पण एक शक्यता आहे की इन्कम टॅक्स रिटर्न्स आणि जे ॲसेट डेक्लरेशनचे ॲफिडेविट देतात ते बरोबर असेल दोन्ही, असं पण शक्यता आहे. मी कुठलाही नकारत नाही. जर तसं असलं तर आपला विश्वास आपले निवडलेले रिप्रेझेंटेटिव्सवर वाढणार. शेवटी लोकशाहीमध्ये हे फार आवश्यक आहे की जनताला विश्वास असलं पाहिजे त्यांचे निवडलेले रिप्रेझेंटेटिव्सवर, पॉलिटिकल रिप्रेझेंटेटिव्सवर. राजनीतिज्ञ लोकांना आपण वाईट आहे असं म्हणून चालणार नाही. लोकशाही तसं पुढे जाऊ शकत नाही. तर जर खरं असेल तर आपल्याला विश्वास बसणार, आणि जर खोटं असेल तर ते खोटं बंद होईल. तो मतानी मी हे याचं पाठीमागे पडलो आहे. अजित पवारचा मला पॅन नंबर भेटला, त्यामुळे मी अजित पवारचं मागितलं. म्हणजे त्याचं पाठीमागे, कारण की इन्कम टॅक्समध्ये गेलो, जेव्हा 1 एप्रिलमध्ये गेलो तेव्हाही ते 1 एप्रिल अथॉरिटी म्हणायला लागले की काहीतरी कारण आहे तुम्ही अजित पवारचे पाठीमागे लागले. मी सांगितलं मला अजित पवारशी काहीच भांडण नाही. मी हे एक प्रिन्सिपल एस्टॅब्लिश करायचा प्रयत्न करतो आहे. सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशन, जिथे मी पूर्वी कमिशनर होतो, त्यांनी हे नकारलं आहे. तिथे पण मी एकटा कमिशनर होता ज्याचं हे मत होता की प्रायव्हसीचं जे क्लॉज आहे RTIमध्ये त्याचा फारच दुरुपयोग होत आहे. कायदा जे बोलतोय त्याचा बरोबर अर्थघटन केलं जात नाही, आणि ह्याचं बरोबर अर्थघटन होय ते एस्टॅब्लिश करायच्यासाठी हे हे प्रक्रिया मांडली आहे. तर मी त्यांना पण असंच वाटते इन्कम टॅक्सवाल्यांना की मला काय अजित पवारशी भांडण असेल किंवा मला अजित पवारचं काही करायचं, मला काहीच असं नाही. मी हे प्रिन्सिपल एस्टॅब्लिश करायचा प्रयत्न करतो आहे आणि त्यासाठी हायकोर्टाला गेलो आहे आता. आणि मला असं आशा आहे की हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्ट हे जे कायदा, मला न्याय नको, मी हे म्हणतो भारताच्या जनताला न्याय पाहिजे. माहितीचा अधिकारचं जे पोटेन्शियल आहे की करप्शन आणि खोटं कामला जनता मॉनिटर होऊन, विजिलंट इन्स्पेक्टर होऊन बंद करणार, तो स्कोप आता होत नाही. कारण की खोटं अर्थघटन केलं आहे कायद्याचं. तो अर्थघटन खरं होईल आणि आपल्या देशात पॉलिटिकल रिप्रेझेंटेटिव्हचं चूक असेल तर आपण ते बाहेर पाडूया, आणि चूक नसेल तर त्यांच्यावर आपण विश्वास वाढवूया. हा हे प्रयत्न आहे.
पण साहेब मला एक सांगा, अजित पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सिंचन घोटाळ्यात अडकलेले आहेत. तर बऱ्याचदा आमच्या सर्वसामान्य मुंबईकरांना असं वाटतं की तुम्ही जे त्यांच्या मागे लागलात ते कदाचित काही पॉलिटिकल बॅकिंग असेल किंवा पॉलिटिकल मोटिवेटेड तुमचं हे असेल. पण ॲट द सेम टाईम तुम्ही स्वतः गव्हर्नमेंटचे एम्प्लॉई होता, एक्स एम्प्लॉई होता. तुम्ही CICच्या पदावर, तुम्ही एवढ्या महत्त्वाच्या पदावर असून तुम्ही RTI हे निवडलं आणि मग नंतर नेमकं तुम्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या मागे लागलात. तर हे पॉलिटिकली मोटिवेटेड नाही असं कसं तुम्ही याला एक्सप्लेन कराल? कारण की मी जे प्रिन्सिपल एस्टॅब्लिश करतोय, एकदा समजा मी जिंकलो हा केस हायकोर्टात किंवा सुप्रीम कोर्टात, जिथे पण जिंकलो, त्याच्यानंतर हे नुसतं अजित पवारसाठी नाही राहणार. हे शिवसेना असू द्या, BJP असू द्या, आम आदमी पार्टी असू द्या, कुठलीही पार्टीला हे लागू होणार. म्हणजे मी असं केलं असतं की नाही, मला अजित पवारचंच पाहिजे. तुम्ही माझं रीट जर बघितली तर माझे आर्ग्युमेंट अजित पवारशी काहीच संबंधित, म्हणजे अजित पवारचं नाव आहे परंतु एकही आर्ग्युमेंट अजित पवारशी संबंधित नाही. आर्ग्युमेंट्स जनरल आहेत. जसं मी तुम्हाला आता पण सांगितलं की लोकांना विश्वास बसणार, तर सर्व पॉलिटिकल लोकांना विश्वास बसणार आणि कुणी पॉलिटिकल लीडर खोटं देत असेल ॲफिडेविट तर ते त्याचं उघड होईल. म्हणजे ह्याचं काही, आणि मी असं नाही सांगितलं की माझ्याकडे काही स्पेसिफिक जाणकारी आहे की अजित पवारांनी खोटं निवेदन दिलं आहे, असं पण मी तुम्हाला काही सांगितलं नाही. तर हे जनरल, आणि मी खरोखर मानतोय की एका व्यक्तीचा काही चूक किंवा खोटं काम उघड करून आपण जास्त काही अचीव करू शकत नाही. जास्त पनिशमेंट देऊ शकतो आणि आपला ज्या प्रकारची न्यायिक प्रक्रिया आहे त्यात तो पण शक्य नाही. आपण पनिशमेंट पण देऊ शकत नाही. पण आपण जे RTIनी सुधारू शकतात तो आज आहे आणि येणारा काळ आहे त्यासाठी आपली सिस्टम्स बरी झाली पाहिजे. आपली सिस्टम्स अशी झाली पाहिजे, रोबस्ट झाली पाहिजे की खोटं काम करणाऱ्याला भीती वाटणार की मी खोटं काम करू शकत नाही. तो माझ्या मताने फार मोठा उद्देश आहे. शिवाय हे की ह्याला आपण दंड दिला किंवा त्याला, आणि तो दंड देणं आपला न्यायिक प्रक्रियात शक्यच नाही, हे मी कबूल केलं आहे. सो त्यात वेळ घालून काय फायदा होत नाही. परंतु जर आपण येणारा काल चांगलं बनवूया तर त्यात खरोखर लोकशाहीला, जनतेला आणि देशाला फायदा होईल. साहेब, आधी अरविंद केजरीवाल, मग आता तुम्ही, हे एक प्रकारचं रेव्होल्युशनच घडतं आमच्या देशात. कारण ब्युरोक्रॅट्स आर टर्निंग इन टू RTI ॲक्टिव्हिस्ट अँड ते लोकांना जागृत करत आहेत की RTI कायदा काय आहे. तर हे तुम्हाला एक रेव्होल्युशन वाटत नाही का? नक्की वाटते. माझ्या मताने माहितीचा अधिकार हा फार मोठा एक चळवळ आहे, हा फार मोठा रेव्होल्युशन आहे. आणि हे रेव्होल्युशनमध्ये ताकद हे आहे की पुढचे 10 वर्षात आपली लोकशाहीला खरोखर मिनिंगफुल बनवणार. सध्या आपला लोकशाही आपण म्हणतात पण लोकांना कुणी शाह असं म्हणत नाही. लोकशाहीचा अर्थ आहे की हरेक व्यक्ती, हरेक भारतीय नागरिक बादशाह अथवा बेगम असलं पाहिजे. असं कुठल्याही सरकारी ऑफिसमध्ये कुणी आपल्याशी वागत नाही. माझा हे विश्वास आहे की माहितीचा अधिकार जसं पुढं जाईल तसं हे लोकशाही, म्हणजे एक व्यक्ती, एक आपला सिटिझन हा बादशाह किंवा बेगम आहे, हा रेकग्निशन भेटणार. आणि त्यावेळी जे आपण स्वराजची कल्पना केली होती लोकमान्य टिळकनी, तो खरेखर साकार होणार असं मला विश्वास आहे. पण तुम्ही जेव्हा माहितीचा अधिकार टाकला तेव्हा तुम्हाला जे आम्हाला वाचण्यात आलं किंवा बघण्यात आलं, तुम्हाला इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने एवढं काही कॉपरेट केलेलं नाही. तर यात तुम्ही म्हणा त्यानंतर कोर्टात गेलात. तर तुम्हाला इन्कम टॅक्स डिपार्टमेंटबद्दल, कारण सर्वसाधारण कोणी इन्कम टॅक्सशी जास्त RTIमध्ये वगैरे करत नाही, आम्ही कोणाला अजून ऐकलेलं नाही, तर तुम्ही एवढे डायरेक्ट कसं काय आलात त्याच्यात? अगेन जसं मी सांगितलं, मी हे प्रयत्न करतो आहे की आपली सिस्टम कसं चांगलं होईल. मला असं वाटलं, आणि मी तर अजून सांगतो आहे, जे मी आर्ग्युमेंट दिला आहे रिटमध्ये, जर कंप्लीट तो मान्य झाला, माझ्या मताने RTI ॲक्टच्या हिशोबाने कुणाचाही इन्कम टॅक्स रिटर्न उघड केलं पाहिजे, कुणाचाही, तुमचा आणि माझा पण. बरं. आणि जर तो केला, तो माझा मी सिद्ध करू शकणार किंवा नाही ते मला माहीत नाही, पण माझा इंटरप्रिटेशननी कायदा असं म्हणतोय की कुणाचाही इन्कम टॅक्स रिटर्न उघड करणं येईल. आपण ब्लॅक मनीचा फार सर्व बोलतायत आणि आपण काही करत नाही. सांगतात की फॉरेनमध्ये जाऊन घेऊन येऊ, हे करून येऊ. पण जर सर्वांचं इन्कम टॅक्स रिटर्न उघड केलं
जे माझी डिमांड आहे, डिमांड म्हणजे कायद्याचा अर्थघटन आहे, तर खरोखर देशाचा ब्लॅक मनी फार कमी होईल, करप्शन कमी होईल नाही, आणि ब्लॅक मनी पण. करप्शन म्हणजे धंदावाळा जे ब्लॅक मनी करतोय तो काही करप्शन नाही आपण म्हणत, पण तो ब्लॅक मनी आहे आणि त्यातनी देशाला फार जास्त अधोगती आहे. टेररिझमसाठी किंवा आर्म्ससाठी किंवा ड्रग्ससाठी ते सर्व पण हे ब्लॅक मनीनीच, काळा धननीच याचं चाललं आहे. ह्याला बंद केलं पाहिजे. त्याच्यासाठी मला विश्वास असा आहे की इन्कम टॅक्स डिपार्टमेंट करणं शक्य नाही. आपल्या देशात ते हकीकत आहे. परंतु जर जनतेला हे साधन दिला की जनता कोणाचाही इन्कम टॅक्स रिटर्न उघड करू शकणार, तर मला हे श्रद्धा आहे की खरोखर काळा धनचा, टेररिझमचा जे क्रिमिनलायझेशन आपण म्हणतात, हे सर्वांना फार मोठा धक्का बसणार आणि हे कमी होऊ शकणार असं माझी श्रद्धा आहे. माझा रिटमध्ये ॲक्च्युली तो माझा आर्ग्युमेंट आहे. पण तो नाही तर आय एम सेइंग की ॲटलिस्ट इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह असलं पाहिजे. सो इट्स अ डिटेल्ड आर्ग्युमेंट जे आम्ही दिलं आहे रिटमध्ये, आणि आशा ठेवतोय की कोर्ट्स याला देशाच्या हिशोबाने आणि कायद्याचं तरतूदच्या हिशोबाने बघणार, ही आशा घेऊन चाललो आहे. हे होते शैलेश गांधी. अजित पवार नक्कीच त्यांचे टार्गेट नाहीत असे ते सांगतायत, पण अजित पवारांचीच माहिती ते मागतायत. पाहत राहा मुंबई 24. मी विक्रांत जोशी. विशेष मुलाखत या कार्यक्रमात वेळ झाली इथंच थांबायची. पुन्हा भेटूया अशाच एका खास व्यक्तिमत्वासोबत. तोपर्यंत पाहत राहा मुंबई 24. नमस्कार.